मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। काँग्रेसला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। अखेर समरजित सिंग घाटगेंच्या भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला। गॅस टंचाई विरोधात नाशिकच्या मनमाडमध्ये चूल मांडत अनोखं आंदोलन। आणि कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवासाठी उंचावणार गरुड मंडप। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून आक्रमक भूमिका घेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला थेट इशारा दिलाय। बारामतीत सुनेत्रा पवारांना एवढा मतांनी विजयी करू की काँग्रेसला तोंड दाखवायला जागाच राहणार नाही, असा दावा त्यांनी केलाय। तर राहुरी आणि बारामती दोन्ही जागा आम्ही जिंकू, तसेच बारामतीतील 75% अधिक मतांनी आम्ही हा विजय मिळवण्याचा दावा यावेळी त्यांनी केलाय। तर बारामतीत काँग्रेसचा आतापर्यंत सर्वात मोठा पराभव करण्याचा निर्धार यावेळी भाजपने व्यक्त केलाय। मी आज बारामतीला जातोय। माननीय सुनेत्रा पवारजी यांचा फॉर्म भरण्याकरता मला पक्षाची सूचना आली आहे आणि त्याकरता मी जातोय। राहुरी आणि बारामती दोन्ही सीट प्रचंड बहुमताने आम्ही जिंकू। खरं तर मी आजही आपल्या माध्यमातून सर्वच पक्षाला विनंती करतो की माननीय अजितदादा यांचा जो जीवनाचा प्रवास राहिलेला आहे, यातला 80% जीवन प्रवास आणि त्यांचं कार्य हे काँग्रेसच्या संपूर्ण महाराष्ट्राचं आजचं नेतृत्व, यापूर्वीच्या नेतृत्वासोबत त्यांनी काम केलं आहे। तर अजितदादाचा जो सहवास होता, त्यांचा संपर्क होता, त्यांच्या जीवनात आणि त्यांच्या काळामध्ये त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना आणि काँग्रेसच्या अनेक नेत्यांना मदतही केली आहे। किमान माझी विनंती आहे की राहुरीमध्ये काय निर्णय करता ते करतील, पण बारामतीमध्ये मात्र काँग्रेस पक्षांच्या लोकांनी निवडणूक लढू नये, ही निवडणूक अनौपच करावी, सुनेत्राताईच्या पाठीशी राहावं, अजितदादाचे तुमचे जे काही सहवास होता त्या काळाचा विचार करावा आणि यामध्ये सुनेत्रा पवारजींना त्यांनी सर्वांनी मदत करावी, अशी विनंती मी काँग्रेस पक्षाला करतो आहे, सर्वच पक्षाला करतो आहे। आपण सर्वांनी या भूमिकेतनं यावं आणि महाराष्ट्राला एक उदाहरण म्हणून हे सेट करावं। त्यांची भूमिका काय आहे त्यांनी निभवायची आहे। माझी भूमिका अत्यंत स्पष्ट आहे, आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची भूमिका स्पष्ट आहे, रवींद्र चव्हाणजीची भूमिका स्पष्ट आहे की बारामती काँग्रेसने अनौपच करावी, अशी आमची त्यांना विनंती आहे। जर त्यांना काही सेन्सिटिव्हिटी असेल, काही त्या ठिकाणी महाराष्ट्राची संस्कार संस्कृती त्यांनी जर पाळली, यापूर्वीचे झालेले पूर्व उदाहरणं पाळले, अनेक उदाहरणं काँग्रेस पार्टीचे आम्ही सांगू शकतो की त्यांना आम्ही अनौपच दिलाय। त्यामुळं मला असं वाटतं थोडं याच्यामध्ये महाराष्ट्राची संस्कार संस्कृती पाळावी, असं माझं काँग्रेसला महाराष्ट्र सरकारने गुन्हा दाखल करावा, मग आम्ही गुन्हा दाखल करा, आम्ही माघार घेऊ। त्यांना तिथे निवडणूक लढायची आहे आणि असे कारण काय संबंध आहे या कारणाचा? तुम्ही सुनेत्राताई पवारांच्या निवडणुकीमध्ये या कारणाचा काय संबंध आहे? असे कारण देऊन काय तुम्ही त्या ठिकाणी उदाहरण करू शकता? मला असं वाटतं की काही कारण न देता, कुठल्याही त्या ठिकाणी किंतु परंतु न ठेवता, संस्कार संस्कृती अजितदादाची सीट आणि अजितदादाच्या सीटमध्ये कुणीही निवडणूक लढू नये, अशी माझी विनंती आहे। केवळ सुनेत्रा पवारजीच त्या ठिकाणी अनौपच निवडून आल्या पाहिजे। ही महाराष्ट्राची जनमत आहे, ही महाराष्ट्राच्या हृदयाची भावना आहे, ही जनमताची भावना आहे। आणि समजा काँग्रेसने या उपरही निवडणूक लढवली तर काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढे दारुण पराभव झाले, बारामतीतला पराभव हा सर्वात दारुण झाल्याशिवाय राहणार नाही, काँग्रेसला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशी परिस्थिती बारामतीची जनता आणेल। त्यानंतर कोल्हापूरच्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंग घाटगेंचा अखेर भाजप पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरलाय। मुंबई येथे समरजित सिंग घाटगे 8 एप्रिलला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत। शिवाय याबाबत शरद पवारांना सांगूनच माझं हे पुढचं पाऊल असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। पाहूया। बऱ्याच दिवसापासून पक्षप्रवेश पेंडिंग होता, पण जसं आपल्याला माहिती आहे की नगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या इलेक्शन्समध्ये, प्रामुख्याने जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एव्ही फॉर्मवर आमचे सगळे उमेदवार निवडून आले आणि थोडंसं देवेंजी, चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण यांची सगळ्यांची चर्चा झाली होती की अधिवेशन होऊ दे, त्यानंतर आपण एक योग्य तारीख ठेवून
आपण ते कार्यक्रम घेऊ आणि तो 8 तारखेला मुंबईत 12 वाजता प्रदेश कार्यालयामध्ये तो प्रवेशाचा कार्यक्रम होतोय. आणि मला म्हणजे ही सगळी प्रक्रिया आता 8 तारखेला पूर्ण होते ह्याचं बरं वाटतं की आपल्या मूळ पक्षामध्ये मी परत येतोय, तर याचाही मला अभिमान. मी नगरपालिकेच्या इलेक्शन्स नंतर काय घडामोडी झाल्या त्या संदर्भात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मागच्या वर्षी आदरणीय पवार साहेबांना भेटलो होतो आणि पवार साहेबांना ही सगळ्या भूमिका सांगितल्या होत्या. देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी नेहमी म्हणतोय माझ्या थोरल्या भावासारखे आहे, त्यांनी नेहमी मला गाईड केले. आणि आपल्याला आठवत असेल की मधल्या काळामध्ये थोडंसं राजकीय मी दूर झालो असेल तरी प्रत्येक माझ्या कार्यक्रमामध्ये मी त्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि आता परत त्यांच्यावर एकत्र काम, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली काम करायला संधी मिळते तर बरं वाटतं की आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये देवेंद्रजींनी मला प्रचंड सहकार्य केलेलं आहे, प्रचंड गाईड केलेलं आहे. आणि त्याच्यामुळं बरं वाटतं की आता आपण मुख्य प्रवाहात परत येतो. बारामतीत पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीच्या अर्जाच्या दिवशीच म्हणजेच आज स्थानिकांमध्ये नाराजीचं सूर उमटताना दिसलेत. तर प्रशासकीय भवनावर अज्ञातांनी लावलेल्या फलकाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. अजितदादांचं फक्त नावच पुरेसं आहे, घातकी तटकरे पटेलची गरज नाही असा संतप्त संदेश या फलकावर लिहिण्यात आलाय. तर आता तटकरे आणि पटेल यांच्या दौऱ्यातील बारामतीकर कसा प्रतिसाद देत आहेत आणि या नाराजीचा निवडणुकीवर काय परिणाम होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. यानंतर नाशिकच्या मनमाडमध्ये गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीने आगळं वेगळं आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलंय. तलाठी कार्यालयाच्या आवारात चूल मांडत भाकरी थापून या आंदोलनातून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. देशभरात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडर टंचाईमुळे त्यांना त्रास होतोय तर सर्वसामान्य नागरिक त्रस्त असल्याचा आरोप करत आंदोलकांनी घोषणाबाजी केल्यात. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. सरकारने तातडीने या समस्येकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तर या आंदोलनात पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले. इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अंकिता पाटील ठाकरे यांची आज पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. त्या इंदापूर तालुक्यातील बावडा लुमेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या असून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व करतात. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून त्यांनी त्यांची पदवी घेतली आहे. तर व्यवस्थापन विषयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण देखील घेतलंय. उच्च शिक्षित नेतृत्व मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील महिला आणि मुलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत असून त्यांच्या निवडीमुळे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुण्यातील काळेपडळ परिसरात हिंदू राष्ट्र जागृती सभेनिमित्त हिंदू शक्तीचा महासागर उसळल्याचं पाहायला मिळालं. हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आयोजित या भव्य सभेला हजारो हिंदू बांधवांनी उपस्थिती लावत अभूतपूर्व प्रतिसाद दिलाय. भाग्यनगरचे आमदार टी राजा सिंह आणि हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सभेने संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचं पाहायला मिळालं. पिंपरखेड बुद्रुक येथे गेल्या 2 शतकांपासून सुरू असलेली ग्रामीण नाट्य परंपरा आजही तेवढ्याच उत्साहात जपली जाते. घनसावंगी तालुक्यातील या गावात महारुद्र जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी भव्य नाट्य महोत्सवाचं आयोजन केलं जातं. दरम्यान यंदाचा उत्सव हा 9 एप्रिल पर्यंत सुरू राहणार असून या महोत्सवात सीता स्वयंवर, बाणासूर, कडू तात्या, कारखाना, किती समजवू तुला, खेळ नशिबाचा आणि मंद नियालय अनुदानाला यांसारख्या विविध नाटकांचे प्रयोग सादर केले जात आहेत. विशेष म्हणजे कोणताही औपचारिक प्रशिक्षण नसताना गावकऱ्यांनी ही नाट्य संस्कृती जिवंत ठेवल्याचं समजतं. माझं नाव डॉक्टर सचिन घुगे. महारुद्र प्रासादिक नाट्यमंडळ पिंपरखेड बुद्रुक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हनुमान जयंतीनिमित्त अत्यंत जोशाने आणि उत्साहात नाट्य महोत्सवाला सुरुवात करत आहे. अनेक दशकांची परंपरा आमचे पूर्वज सांगतात तसे 1820 नंतर चालू झालेली आहे. गावातील लोकांनी मनोरंजनासाठी आणि श्रद्धेबाई हनुमंताची सेवा करण्यासाठी हा नाट्य महोत्सवाला प्रारंभ केला. आज जवळपास 218
वर्ष पूर्ण होत आहेत. या नाट्य महोत्सवामध्ये सीतास्वयंवर या रामायणावर आधारित अशा पौराणिक नाटकापासून सुरुवात होते. त्यानंतर अनेक समाजातील विषयावर अंधश्रद्धा, राजकारण, शैक्षणिक, कौटुंबिक अशा विषयावर ऐतिहासिक नाट्य सादर केले जातात. गावामधील सर्व लोक यामध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी होतात. या नाटकाच्या विशेष म्हणजे पुरुष कलाकारच स्त्री कलाकाराची भूमिका करतात. आम्हीही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मढ चालले अनुदानाला या नाट्य महोत्सवाचा प्रयोग करणार आहोत. त्यानंतर गावाच्या नाट्य महोत्सवाचे विशेषतः म्हणजे दिवाळीप्रमाणे किंवा सणासुदीप्रमाणे इतर गावातील दिलेल्या मुली किंवा पाहुणे रावणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहतात. यानंतर यवतमाळमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पुसद शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात एका व्यक्तीला अमानुष मारहाण करून त्याला विवस्त्र अवस्थेत रोडवर टाकून देण्यात आल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला नांदेड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा जागीच मृत्यू झालाय. याच दरम्यान आरोपी विठ्ठल नागोराव भाकरे, रोहन भाकरे, प्रशांत कुमार उर्फ पवन भाकरे, योगेश उत्तम भाकरे आणि विठ्ठल भाकरे यांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास पुसद पोलीस करत असून या अमानुष मारहाणी मागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव अधिक अचूक आणि सुरळीत पार पाडावा यासाठी मंदिरातील गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम सुरू असून मावळती सूर्यकिरण देवीच्या मूर्तीवर अचूक पडावीत यासाठी मंडपाची उंची सुमारे 7 ते 8 इंचांनी वाढवण्याचा प्रस्ताव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून पुरातत्व विभागाकडे सादर करण्यात आलाय. गुरु मंडपाच्या उंची वाढीमुळे किरणोत्सव अधिक शास्त्रोक्त पद्धतीने पार पडण्यास मदत होणार असून सध्या या कामाची प्रक्रिया विविध टप्प्यात सुरू असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली आहे. पाहूयात. गरुड मंडप हा आपल्या वास्तुशैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. संपूर्ण लाकडी म्हणजे सागवानी भागात याच्यात तयार केलेला आहे आणि त्याच्या पाया म्हणजे सदरेपासूनचा भोवतीची जी फरशी आहे त्याच्या पुनर्रचनेच्या वेळी जेव्हा आपण ती खुदाई केली तर त्याच्यामध्ये अतिरिक्त भाग आपल्याला दिसून आला आणि त्याच्याप्रमाणे डिझाईन करण्याचं काम सुरू आहे. आणि ती डिझाईन कशी मजबूत राहील आणि इतर खांबांना त्याचा आधार कमी न होता आपल्याला कशा पद्धतीने त्याची उंची जास्त ठेवता येईल अशा पद्धतीने आपले प्रयत्न सुरू आहेत. सध्या 3 वेगवेगळे डिझाईन त्यांच्याकडनं प्राप्त झालेले आहेत आणि पुरातत्व खात्याकडून त्याच्यावर कन्फर्मेशन आलं की लागलीच त्याच्या पुढचं काम त्यातून सुरू करता येईल. त्याचा फायदा काय होणार आहे? साधारण खाली जी आपण दगडी फरशी जी आपली पहिली होती त्याच्या खाली साधारण 7 इंच जाईल असा अंदाज आहे. म्हणजे एक पायरी जरी आपण खाली घ्यायचं म्हटलं तर त्यात 7 इंच जाईल आणि त्याच्यामुळे त्या पायरीचे डिझाईन हे पूर्णपणे आपल्याला दृष्टीपथात येऊ शकतील. जे फरशीच्या खाली लपले होते ते 7 इंचामध्ये आपल्याला ते पूर्ण डिझाईन दिसायला लागतील. आणि वरचा भाग आहे तो जास्तीत जास्त किरणांना आत प्रवेश देण्यासाठी आणखी विस्तारित व्हावा अशी अपेक्षा असल्यामुळे साधारण 7 इंच वरती ते वाढवण्यात येत आहे. त्याचा डिसिजन पुरातत्व खात्याकडून आल्यानंतर आपल्याला पूर्ण डिझाईन आपल्याला फायनल मिळू शकेल. किरणोत्सव मार्गातले अडथळा जो ठरला त्यामुळे आता उंची वाढवणार आहे का? किरणोत्सव मार्गात त्याचा अडथळा ठरला नाही. यावेळी किरणोत्सव हा ढगाळ वातावरणामुळे झाला, परंतु जेवढा जास्त स्पेस मिळेल तेवढा किरणांची संख्या जास्त राहते आणि तीव्रता वाढवण्यास आपल्याला सहाय्य मिळतं. ज्यावेळी गरुड मंडप नव्हता त्यावेळी किरणांची प्रखरता आणि ह्या समोरच्या 2 खांबाच्या मधून येणाऱ्या किरणांची त्या आकारातून येणारी तीव्रता याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे ती एरिया त्यांची किरणांच्या प्रवेशाचा भाग हा जास्तीत जास्त ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.